तर आमच्या मंदिरामध्ये शृंगी आणि भृंगी दोन ऋषींच्या म्हणजे बाहेर मूर्ती आहेत. त्यांना 3 पाय आहेत. की बऱ्याच लोकांना शंका येते की ते 3 पाय का, तर तिची आम्हाला पूर्वी अशी कथा सांगण्यात आलेली आहे की ते शिवभक्त आहेत. ते कैलासावर कायम शिवाची स्तुती करत नामस्मरण करत कैलासावर कायम थांबलेले असतात. पार्वती जाती, पार्वती देवीला यांनी नमस्कार करत नाही. फक्त ते भक्त असतात, फक्त शिवभक्त. शिव सोडून दुसऱ्या कुठल्या देवाला किंवा देवीला त्यांनी मानत नसतात. मग त्याच्यानंतर 1-2 दिवस होते, 3 दिवस होते. मग ते पार्वती कायम शंकराजवळ असली की शंकराची तिने प्रदक्षिणा म्हणजे प्रदक्षिणा शंकराची तेवढं घालत असतात, पार्वतीला नमस्कार करत नसतात. मग एक वेळ पार्वती काय म्हणते, आता मी यांच्या शेजारी जाऊन बसते, मग तर नेहमी माझी प्रदक्षिणा घालतील. त्यावेळी ते ऋषी काय करतात, भोंग्याचं रूप घेऊन शंकराच्या मानेची भोवती फेरी काढून परत त्यांना पाय स्पर्श करून तिथं नामस्मरण करत थांबतात. त्यावेळी पार्वती मातेला राग येतो आहे. त्या रागाच्या ह्याच्यात त्या ऋषींच्या ती मांस आणि रक्त शोषून घेते आपल्या ताकदीने. त्यावेळी फक्त त्यांच्या हाडाचा सांगाडा राहतो, हाडाचा सांगाडा राहतो आहे. त्यावेळी काय जो वारा यायला चालू होते, वारा येईल तसं तो हाडाचा सांगाडा म्हणजे हलत असतो. मग शंकराला कळते की आता वारा आला आहे, हाडाचा सांगाडा पडला तर माझं परमभक्त आहे ते, ह्यांनी पडलं तर माझा अपमान होणार. म्हणून त्यांनी त्या वाऱ्याला म्हणजे आधार म्हणून त्यांना 3रा पाय असं लावलेला आहे की वाऱ्यात त्यांना स्थायिक म्हणजे राहता यावं म्हणून त्यांच्या शक्तीने, शंकराच्या शक्तीने त्यांना 3रा पाय लावलेला आहे.